पाणी मारलं तुम्ही या नळीला. तर मित्रांनो संध्याकाळचे 4 वाजले इकडे आकाश मस्त चालू आहे काहीतरी आवर काय खाती त्या चिमण्यात एवढा वैताग देऊ राहिलंय. मला वाटलं चिमण्या खाती काय आता. नको आता गावठी कोंबड्या बिमड्या. वातावरण कसं झालं एकदम पावसाचं वातावरण झाले. हा हा का मग काय. तर आता अक्काला ना आज गावठी कोंबडी खाऊशी वाटली कारण घरच्याच कोंबड्या त्याची म्हटलं खाऊशी वाटत राहिल्या आणि जरा एवढी भारी झोपली इकडं निवांत तुम्ही बघू शकता. बछडा माझं झोपलं इकडं आणि अशी ना आतमध्ये घरामध्ये आताच इकडं दळण चालू आहे. तर मी आताच गावात गेलो होतो जरा तर गावात जाऊन आले आणि गाडी इकडं सावलीला उभी केली झाडाखाली मस्त अशी सावली राहते दिवसभर इथं उभी केलेली. आणि काकाचं नुसतं खायचं चाललंय कोंबडी खाऊ मासे खाऊ. हा का बर सगळे आले आनंद वाटतो एकटीने काय खावं. आज झाडाचा दूर झाला असता तुझ्या नारळाच्या. नारळ वाचवलं रे दादा. कारण आज आहे ना चुलीची राख आहे ना त्या नारळाच्या खोडाजवळ नेऊन टाकली त्यांनी. ते नारळ झाड छोटं होतं पेट घेतला आणि त्याने ना बरोबर कधी काल टाकली होती कधी काय नाही सकाळी टाकलेली त्याचा जाळ झाला आणि डायरेक्ट पेटलो होतं. ती स्वयंपाक रूम सुद्धा पेटली असती नशीब का वाचली ती. आम्ही विजवली आणि ते विजवायचे नारळ आम्ही काय शूट काढायचं मागं नाही लागलो नाही तर लोक म्हणले असते त्याला ते विजवायचं सोडून तुम्ही शूटिंगच दाखवू राहिले. मी ते पेटवायचं पेटलेलं मी दाखवतो ना. पेटलेलं खोड दाखव ना कसं झालेलं आहे. हा ना आशुलाच मी म्हणतो मोटर चालू कर ना मोटर चालू कर. हा ना मीच पळालो हो मीच नळी ओढली पळालो जोरामध्ये. तर आता आहे ना आपलं काही परत मग कधी आपलं असेच उद्या परत मुळे असेच आजच चालू होतं जाऊ पण मी आणि ते वाटतंय थोडं सूज इथं चेहऱ्यावर इथं सूज आलेली दिसू राहील थोडं. तिचं आहे ना ते दात हे झालंय ना त्याच्यामुळे त्याचा ठणक लागलाय तिला वर सूज आली ती. हा वरच्या बाजूला सीधं सूज आली अशी. आणि इथं डायरेक्ट बॉटलचं आहे ना त्याच्यामुळे ठणका बसत त्याच्यामुळे दाताला. वातावरण लय भारी झाले आणि असं गार वारे सुटलंय आता. आणि दुपारी कसं होतं डायरेक्ट गरम वाफ सुटत होती. इकडे गरमी जादा बरं का अक्का पण लय गरमी डेंजर. मीरा झोपली आहे आणि माझी दाढ एवढी दुखू राहिली प्रमाणच नाही म्हणजे असं पूर्ण सुजलंय इथं. तुम्हाला ते नारळाचं झाड दाखवते पेटलेलं. तिथं ना कोणीतरी गरम राख टाकली चुलीतली म्हणजे कोळशाचं इथंच टाकली आणि डुग्यामुळे वाचलंय. डुग्या एवढा भुकत होता नाही तर हे सगळं पेटलं असतं. हे बघ एवढं पेटलं तरी दूरलाय झाला होता. गोणी खुर्ची पाहिजे इकडे खुर्ची पा कशी पगळली. काय रूम पेटली होती इकडून दाखव अख्खं पेटले डुगड्या इकडून हे बघ अख्खं पेटलं गेला आईश करायचं. रूम बघ हे बघ हे पण पेटलं डायरेक्ट अख्खं गेला असं पेटून. लवकर पाहिलं नसतं ना तरी मीच मिस्टरांना दोनदा पाठवलं नाही तर मिस्टर लांबूनच डुकून आले. मी म्हणलं इकडून एक कुत्रा आलंय वाटतं. मला माहित नव्हतं पण मी असंच अंदाज पंच ठोकला परत पहा म्हणून. हा पण बरं झालं आले लवकर नाही तर जर हे कागदले फास्ट पेटला असता. एक तर कुत्रे पण बिचारे बांधलेले इथं. नाही पण खरा डुगे ह्या दोन्ही कुत्र्यांमुळेच वाचले. ते भुकले म्हणून आपण पाहायला आलो. डुगडे चांगलं बघितलं त्या गोणीला सुद्धा होल पडेल. काय होतं इथून पण इथं आत्यांना इथं पण संध्याकाळचे ना 4:45 वाजले आणि विरायना आता भरपूर झोपती म्हणजे इथं पण झोपते आणि घरी पण झोपायची. झोळीची सवय लागली तिला आणि ना आधी झोळीची सवयच नव्हती तिला. जेव्हा ती म्हणजे अंगावर पेत होती ना तेव्हा ती जास्त झोपायचीच नाही. पण आता जसं दूध सोडलं ना तिने
तसं मस्त झोपती दिवसा, म्हणून पोरांना खरं बाळसं चढतं असं वाटतं, कारण ती पहिले झोपायचीच नाही, पण आता मस्त झोपती पण. आणि काल पण बराच वेळ झोपली होती, आज पण झोपली छान मस्त अशी. आणि तिकडं पण झोपायची, सूर्यकांताची तर पण छान झोपली होती. नाही तर आधी पारती एवढ्या वर्ष कधी झोपलीच नाही, 2 वर्ष. म्हणजे जेव्हा ती पेत होती ना अंगावर, ती झोपायचीच नाही खरं सांगायचं, ती सवय. पण जसं दूध सोडलं ना खरंच मुलं म्हणजे ना, मुलांना लवकर तोडलं ना दूध प्यायचं खरंच चांगलं असतं, म्हणजे ते लवकर झोपतात पण आणि वरचं पण खायला सुरुवात चांगलं करतात. तसं त्यांना ते नुसतं पिऊशी वाटतं दूध. तर विरा खूप त्रास द्यायची. आणि माझ्या दाढीला एवढा ठणक लागलाय, मला बोलता पण नाही येते. खूप दुखू राहिली भयंकर. थंड पाणी पिऊ. आणि त्या दिवशी आम्ही मामाच्या घरी जत्रेला गेलो होतो ना, खरं तिथंच मी फर्स्ट टाइम थंड पाणी पिले, थंड कुल्फी खाल्ली होती. आणि म्हणजे असं मी घरी नॉर्मली माठातलं पाणी पिते, आमच्या माठात खूप गार पाणी असायचं. आणि इकडे बाहेर आल्यापासून असं थंड जास्त पाणी प्यायल्यामुळे दाढ जास्त उठली आणि खूप जास्त दुखू राहिली, मला खूप दाढीचा पेन होऊ राहिला. नाही काय म्हणजे झोपली होती ना, आत्ताशी उठली बाई, किती झोपलं होतं. हवेशीरले झोपी ती काय आणलं डायरेक्ट कोण हे बघ इकडे इकडे हे काय आणलं बघ ना. व्हॅल्यू नाही आत्याच्या पुरी बाई आताच व्हॅल्यू दिली, नंतर मोठ्या बाई तुला द्यावा लागणार. थँक्यू मग तिला थँक्यू. झोपातून उठली ना आता. माझी माझ्या पशुपसणार आणि आम्ही दोघं खाणार बच्चा. मी काय खाणार झोपातून अजून काही सुजाना तो ये झाला ना काही नाही तर खाली टाक खाली टाक. हो विराचा अभ्यास चालू आहे. अब ये काढलं विराट. किती अभ्यास केला ग? जाऊ दे अभ्यास करते बाई. परत हे काढलं पा नाही हे चालत नाही बघ विरू. पावसाचं वातावरण झालंय, मोराचा पण आवाज येऊ राहिला. आणि आला का मोराचा आवाज? तुम्हाला काही नाही वाटत ना? आम्हाला काही नाही वाटत, मला तिकडे बी येतो पण छान वाटतं मोराचा आवाज आला. इथे येतो पण मग तिकडे पण येतो. काय करते बाबड्या? विरू व्हिडिओ काढते. विरू मम्मा काय म्हणते बाई? ए तू किती अभ्यास केला सांग ना विरा, तू किती अभ्यास केला सांग ना. ले चिकन घेऊ. चिकन चिकन चल बाबू खूप चिकन घेऊ. चिकन घेऊन आले. गेले चिकन आणायला पूर्वी.